शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचं जालन्यात आंदोलन। आज दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी जालन्यात प्रहार संघटनेचं मशाल आंदोलन केलंय। शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी स्वतः प्रहारच्या सर्व पदाधिकाऱ्यांना घरामध्ये बोलावून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली। आपण सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून सभागृहात मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचा विश्वास यावेळी खोतकर यांच्या आश्वासनानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं। यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता। यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे, कार्याध्यक्ष शंकर शिरगुळे, बदनापूर शहर प्रमुख संगीता शिंदे, बोंद्रे, दोरका गाढे, सतीश वाघ यांच्यासह आदींची उपस्थिती होती। पदाधिकारी वगैरे विशेषतः सावळा हरी शिंदे, प्रदीप शिंदे, मोहन मुंडे, जगन्नाथ ठाकूर, श्रीमंत राऊत, शरद पंडित आणि सर्व जमलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी बंधू भगिनी, खरं तर मी आपली वाट या ठिकाणी पाहतच बसलो होतो। मला पोलीसच्या माध्यमातून कल्पना मिळाली होती की अशा पद्धतीचं मशाल आंदोलन, टेमा आंदोलन आपल्याकडे येतंय। खरं तर मी चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं मलाही निश्चितपणे आपल्याविषयी सहानुभूती, आपल्याविषयी चळवळीतल्या लोकांना समोर गेलं पाहिजे। मला आठवतं की माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामधलं पहिलं सरकार राज्यामध्ये आलं आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय मनोहर जोशी झाले। त्यावेळेस जेवढे आंदोलनं होतील, जेवढे मोर्चे निघतील, त्या सर्व मोर्चाला मंत्र्याने समोर गेलं पाहिजे अशा प्रकारचा आदेश शिवसेना दिला। आणि मग एकदम वातावरण बिघडलं की असं कुठं होतं का? प्रशासन म्हणत होतं की मंत्र्यांनी जाऊ नये, इकडे शिवसेना आदेश की तुम्ही त्या ठिकाणी जेवढा कोणता मोर्चा राहील त्या मोर्चाला हेच करा, लोकांचं ऐका। आणि लोकांचं ऐकून लोकांना शब्द आठवले आणि मीच पोलीस प्रशासनाला विनंती केली की साहेब त्यांना जेवढे असेल तेवढा देऊन द्या। आणि मी माझेच बांधव आहेत, माझे सर्व सहकारी यांना भेटेन, बोलेन, त्यांच्या काय समस्या असेल शेवटी त्यांनी जबाबदारी स्वतःचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर टाकलेली आहे। आणि त्यामुळं जनतेच्या भावना पुढंही जशाच्या तशा शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मला निवडून दिलेलं आहे। माझा पहिला शब्द आहे की तुम्ही ज्या काही भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत, जशाच्या तशा माननीय मुख्यमंत्र्यांसमोर, साहेबांच्या समोर आणि महाराष्ट्राच्या सार्वभौम सभागृहामध्ये ज्या आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या निश्चितपणे मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न। तुमचं ब्रीद वाक्य आहे की प्रथम राष्ट्र महत्त्वाचे, प्रथम राज्य महत्त्वाचं, आणि याप्रमाणेच आपला आवाज बुलंद जो तुम्ही आमचे मित्र बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये आपला आवाज बुलंद या राज्यामध्ये करतात। आणि तेही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भामध्ये। आता अर्थात ही गोष्ट खरी आहे की त्या निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारचा शब्द सर्व राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। पण आता सरकार येऊन 4 महिने अजून पूर्ण झाले नाहीत आणि या 4 महिन्यामध्ये निश्चितपणे मागणी करण्याचा अधिकार तुम्हाला आहेच। या ठिकाणी मॅन्युफॅक्चर जो आपला वचननामा आहे तो वचन पाळा, विसर पडला असेल तर सांगणं ही तुमची जबाबदारी आहे आणि ऐकणं ही आमचं कर्तव्य आहे। त्यामुळं या मागणीला अजून तरी सरकार पक्षाच्या माध्यमातून कोणी कर्जमाफी करता येणार नाही, 7-12 कोरा करणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य अजूनही कोणीतरी आमच्या बाजूने केलेलं मला आठवत नाही, मला जाणवत नाही, मला मी आता कालावधी
समोर जो काही लाडका बहिणींचा विषय होता तो विषय फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण तो विषय मार्गी लावलेला आहे. आणि आता जेव्हा 2 महिन्यानंतर विधानसभेचं अधिवेशन होईल तेव्हा कदाचित या विषयावर पुन्हा सांगोपांग चर्चा होईल आणि मग त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी 7/12 कोरा करण्याच्या संदर्भातली भूमिका मी तुम्हाला शब्द देतो की कोणी जरी नाही मानली तरी अर्जुन खोतकर तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या सर्व सभागृहामध्ये या ठिकाणी मांडेल. सर झडपीच्या वेळेस का? अरे थांब ना, तू बोल. बोलू द्या सरांना बोलू द्या. झडपीच्या वेळेस की केव्हा?